निवडणुकीपूर्वी भाजपनं दिलेल्या जाहीरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे लेह लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी शिक्षण आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर सोनम वांगचुक यांनी लोकशाही मागणी आंदोलन सुरू केले होते. मात्र केंद्र सरकारने 26 सप्टेंबरला त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. यानंतर लेह लडाखमध्ये संचारबंदी जारी करून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सरकारच्या या दडपशाहीबद्दल देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात निषेध मोर्चे काढले जात आहे. आज कोल्हापुरातही इंडिया आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. सकाळी 10 वाजता इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने दसरा चौकात जमा झाले होते. दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा व्हीनस कॉर्नर, असेंब्ली रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आला. मोर्चेकरांनी रस्त्यावर ठिय्या मारून भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव प्राचार्य उदय नारकर यांनी डॉक्टर वांगचुक यांची सुटका केली नाही तर टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करू असा इशारा दिला. सोनम वांगचुक हे अत्यंत सत्याग्रह करत असताना महात्मा गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून शांततामय सत्याग्रह करत असताना त्यांना अटक करण्यात आली आणि अटक करून अज्ञात स्थळी त्यांना ठेवण्यात आलं. याबद्दल या देशामध्ये लोकशाहीच्या मार्गाने मागणी करणं, संविधानाची अंमलबजावणी करा अशी मागणी करणं हा देशद्रोह ठरवण्यात आलेला आणि म्हणून इथून पुढे जो नागरिक, जी संघटना, जो राजकीय पक्ष संविधानाच्या तरतुदींची अंमलबजावणी करा असं म्हणेल त्या प्रत्येकाला या राजद्रोहाच्या आरोपाखाली हे सरकार छळणार आहे. त्याची चुणूक आता आपल्याला दिसलेली आहे. सोनम वांगचुक यांची सुटका झाल्याशिवाय भारतातला नागरिक बंद होणार नाही, थांबणार नाही. कोल्हापुरामधली आज सुरू झालेली चळवळ सोनम वांगचुक यांची सुटका झाल्याशिवाय थांबणार नाही, ती तीव्र केली जाईल हा इशारा आम्ही या निमित्ताने देतो आहोत. त्यानंतर इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना मागण्याचे निवेदन सादर करत डॉक्टर सोनम वांगचुक यांच्या सुटकेची मागणी केली. यावेळी ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष RK पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाडगे, भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.